गेले अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांनी बारामतीमध्ये काम केलेलं आहे। आज बारामती मधील जे काही सगळी लोक आहेत ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आदरणीय सुप्रियाताई सुळे देखील तिकडे निवडून आलेल्या आहेत आणि फक्त निवडून नाही तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने हे सिद्ध केलेत की त्या संसद रत्न पुरस्काराच्या देखील मानकरी ठरल्यात आणि आम्हाला अभिमान आहे की एक महिला नेतृत्व ज्या संपूर्ण भारतामध्ये त्यांनी नाव मिळवलंय त्यांच्या कर्तृत्वाने मिळवलंय आणि आज देखील त्या ज्या धडाडीने तळागाळापर्यंत लोकांच्या संपर्कात आहेत त्या संपर्काचा त्यांना नक्की फायदा होणार आहे आणि आमचा महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आदरणीय सुप्रियाताई सुळे या प्रचंड मतांनी निवडून येतील आम्हाला प्रत्येकाला विश्वास आहे। भाजपनं सुनेत्र पवारांना उमेदवारी द्यायचं असं ठरवलं असं दिसतंय। दुसरीकडे तुमच्या घरामध्येच उमेदवारी देण्यात आलेली आहे म्हणजे जाणून बुजून 2 मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना गटाला रोखण्यासाठी घरातून उमेदवारी दिली गेली असं तुम्हाला वाटतं? भारतीय जनता पार्टीचा आधीपासून जर तुम्ही बघितलं तर तोडा आणि फोडा ही विचारधारा आहेच। त्यांनी प्रत्येकामध्ये आताही तुम्ही बघितलं असेल तर पारिवारिक पक्षामध्ये वाद लावण्याचं काम त्यांनी केलंच आहे। पहिले शिवसेना फोडली नंतर आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडलाय त्याच्यामुळे तोडा आणि फोडा आणि राज्य करा ही संकल्पना त्यांची आजही दिसतेच आहे। पण मतदार राजे हुशार आहेत त्यांना प्रत्येकाला याची जाण आहे की आज रोजी जे महाराष्ट्रामध्ये राजकारण चाललंय ते लोकशाहीला किती घातक आहे हे त्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे लोकशाही टिकवायची असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी सगळे मतदार लोक उभे राहतील आम्हाला विश्वास आहे। रावेर मतदारसंघात विकास झालाय का? अनेक चर्चा आता सुरू आहेत, खासदार बऱ्याच वेळा फिरल्या नाही, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं तुम्ही तिथे येऊन हा इंटरव्ह्यू घेतला आणि जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे तुम्ही इंटरव्ह्यू घेतला तर चांगलं होईल ना। पण तुम्ही मतदार तिथल्या तर तुम्हाला झालाय का विकास करत रावेर मतदारसंघात? खासदार फिरले का? हे बघा आता मी निगेटिव्ह सांगितलं तरी तुम्ही हे करणार, पॉझिटिव्ह सांगितलं तरी तुम्ही मी बोलण्यापेक्षा तिथे येऊन तुम्ही मतदारांना विचारलं तर ते तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देऊ शकतील की तिथे विकास झालाय, कोणाचं समाधान आहे किंवा कोणाचं समाधान नाही। मतदार म्हणून तुम्ही काय सांगा? तुम्हाला वाटतं मतदार म्हणून काय वाटतं? मतदार म्हणून मला काय करायचंय ते तर मी मतपेटीतून आमचं दिसेलच की झालाय की नाही झालाय मी सांगते ना। पण मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही माझ्या मतदारसंघात या मग मी तुम्हाला तिथे प्रॅक्टिकली दाखवेल जे काय बोलायचं। एकनाथ खडसे जे आहेत माझ्या मतदारसंघात आल्यावर नक्की सांगेल। त्याच्यासाठी तुम्हाला तिकडे यायचंय। मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते माझ्या मतदारसंघात तिकडे या आणि विकास झालाय की नाही झालाय हा तुम्ही नक्की बघायला या। एकनाथ खडसे कधीपासून सभांना सुरुवात करतील त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल यासाठी एकनाथ खडसेंचे कसे प्रयत्न करतात? आम्ही पक्षाच्या बाजूने आहोतच आणि पक्षाच्यासाठी आम्ही आतापासूनही कामाला लागलेलो आहोत। मतदारसंघामध्ये असेल सगळीकडे बैठका झालेल्या आहेत, आमच्या बूथ रचनेच्या संदर्भातल्या बैठका झालेल्या आहेत, आमचे जिल्हा परिषद निहाय आमचे मेळावे झालेले आहेत। त्याच्यामुळे मतदार राजांच्या संपर्कात आम्ही आहेच आणि आम्ही लोक अशी आहोत किंवा आदरणीय नाथाभाऊंचा कार्यकाळ जर तुम्ही बघितला असेल तर फक्त निवडणुकीपुरतं आम्ही संपर्कात नसतो तर आम्ही कायमस्वरूपी प्रत्येक मतदारांच्या संपर्कात असतो। आम्ही फोनवर संपर्कात असतो, वैयक्तिक त्यांच्या संपर्कात असतो। ही आमची खडसे परिवाराची प्रत्येकाला असेल ही आहेच की आम्ही संपर्कात आहे। सभा घेतील उमेदवार घेणार ना। वंचितचा किती फटका आता तुम्हाला बघा आणखी ते बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत? असं म्हणता येणार नाही की ते बाहेर पडण्याच्या तयारीत आहे। जोपर्यंत कोणी जाहीर करत नाही त्यावरती मलाही जाहीर स्टेटमेंट करणं चुकीचं राहील। दिल्लीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये राज ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व द्यावं अशी अप्रत्यक्षरित्या माहिती मिळते की शिवसेना जी आहे ती राज ठाकरेंकडे येणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्यात। महायुतीतल्याच नेत्यांवरती दबाव आहे किंवा ज्या पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत त्याबद्दल काय वाटतं? मला माहिती नाही की ते काय असे येणार आहेत का त्यांच्याकडे नेतृत्व द्यावं अशी काही चर्चा आहे। मग एकनाथ शिंदे साहेबांचं काय होईल आपण विचार करायला लागेल। तर आपण पाहतोय रोहिणी खडसे यांनी विविध मुद्द्यांवर या ठिकाणी भाष्य केलेलं आहे। रोहिणी खडसेंना विजयाचा विश्वास या ठिकाणी असल्याचं आपण पाहू शकतोय। मात्र रक्षा खडसेंबद्दल त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिलेला आहे। पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया रोहिणी खडसेंनी त्यांच्याबद्दल दिलेली नाहीये।